Good morning, all of you. Today we are learning Unit 2nd in our syllabus Contribution of Michael Porter. मायकल पोर्टरनं काय केलं तर कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसची थिअरी लिहिलेली आहे. त्या संदर्भात आपल्याला त्या थिअरीमध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सगळ्या नोट्स पाठवलेल्या होत्या, त्या तुम्ही रीड केल्याच असतील. आता आपण वन बाय वन एक एक बघत जाऊया. Born in 1947 at Michigan, Porter is professor of business administration at Harvard Business School. He is an authority in the field of competitive strategy. His contribution relates to the development of a framework of analytical techniques. These techniques helps a firm to analyze its industry as a whole, understand competitors and own position, and predict the future evolution of the industry. This analysis is to be translated into a competitive strategy. This analysis of competitive forces enables the firms to identify the opportunities and threats for the firm. According to Porter, formulating a competitive strategy is a process of relating the firm to its environment. ठीक आहे, पॅराग्राफमध्ये काय लिहिले बघा. जे काय मायकल पोर्टर आहेत त्यांचा जन्म आहे तो 1947 मिचिगनमध्ये झाला. ते प्रोफेसर होते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे ते प्रोफेसर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे अथॉरिटी होती. कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी फील्डमध्ये ते काम करत होते. त्यांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये होते. ॲनालिटिकल टेक्निक्सच नंतर बदलून कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस असं नंतर केलं गेलं. हे कशासाठी तयार केली गेली तर कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये सॉट ॲनालिसिसचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, त्याचबरोबर अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या गोष्टींचा काय केला जातो या कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये वापर केला जातो. जेणेकरून आपल्याला आपला बिझनेसचा एक्सपांड करण्यासाठी किंवा आपल्याला प्रॉफिटसाठी या प्रकारचा कशा प्रकारे आपला बिझनेस टिकू शकतो मार्केटमध्ये या दृष्टिकोनातून कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी ही मायकल पोर्टर यांनी दिलेली आहे. पोर्टर हॅज प्रोव्हाइडेड 5 फोकसेस मॉडेल्स दॅट फोकस ऑन द 5 फोर्सेस विच शेप द कॉम्पिटिशन विदिन अॅन इंडस्ट्री. पोर्टरनी काय केलं आहे तर 5 प्रकारचे मॉडेल्स हे तुम्हाला दिलेले आहेत. त्याची नावं तुम्हाला खाली दिलेली आहेत, ते आपण बघणार आहे. दीज फोर्सेस आर ॲज फॉलोज. कुठले कुठले दिलेत मॉडेल. थ्रेट्स ऑफ न्यू एंट्रन्स. आता जे नवीन बिझनेसमध्ये येणारे लोक आहेत त्यांच्यासमोर कोणकोणत्या प्रकारचे धोके असणार आहेत. थ्रेट्सचा अर्थ होतो धोके. कोणकोणत्या प्रकारचे धोके त्यांच्यासमोर असणार आहेत. आता आपण जर कन्सिडर करायला गेलो तर नवीन बिझनेस यायचं म्हटलं तर ऑलरेडी कॉम्पिटिटर्स तुम्हाला बिझनेसमध्ये असणार आहेत. शिवाय तुम्हाला नवीन कस्टमर्स कलेक्ट करावे लागणार आहेत. कस्टमरच्या मनामध्ये तुमच्या वस्तूविषयी घर निर्माण करता आलं पाहिजे. यासारख्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर सेकंड दिला तुम्हाला रायव्हलरी अमंग एक्झिस्टिंग फर्म्स. आता जे ऑलरेडी एक्झिस्टिंग फर्म्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय असतं तर प्रतिस्पर्धी असते, म्हणजे प्रतिस्पर्धा असते. रायव्हलरीचा अर्थ होतो प्रतिस्पर्धा असते. आणि मग त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं तर आपल्याला त्याचा सुद्धा विचार कॉम्पिटिटिव्ह थिअरीमध्ये ॲडव्हान्टेजेसमध्ये करावा लागतो. त्यानंतर बार्गेनिंग पॉवर ऑफ बायर्स. आता जे आपल्या वस्तूंची खरेदी करणार आहेत त्यांची बार्गेनिंग पॉवर काय आहे ती सुद्धा आपल्याला कन्सिडर करावी लागते. बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायरकडून आपण जेव्हा माल खरेदी करतो त्यावेळेला आपण जर त्याला कमी किमतीला त्याच्याकडून आपण माल खरेदी करू शकलो तर आपल्याला साहजिकच वस्तूचा येणारा जो काही उत्पादन खर्च आहे तो कसा येतो कमी होऊ शकतो. आणि मग त्यामुळे आपण काय करू शकतो तर मार्केटमध्ये ती वस्तू कमी किमतीला विकू शकतो. मग ही जी पॉवर आहे त्याला आपण म्हणतो बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायर आपल्याला किती कमी किमतीला आपण वस्तू म्हणजे कच्चा माल किंवा रॉ मटेरियल देऊ शकतो. त्यानंतर थ्रेड्स ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिस. आता थ्रेड्स ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स याचा अर्थ काय होतो की प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी पर्यायी वस्तू असते. मग अशा वेळेला ही जी काही पर्यायी वस्तू आहे त्या पर्यायी वस्तूची किंमत जर आपल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी असेल तर साहजिकच ती सुद्धा एक प्रकारे आपल्याला कॉम्पिटिशन म्हणून येऊ शकते. म्हणजे आपल्या वस्तूंच्या प्रॉफिटवरती किंवा आपल्या वस्तूच्या सेलवरती त्याचा सुद्धा काय होऊ शकतो परिणाम होऊ शकतो. आणि यासाठी जे सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं कन्सिडरेशन करावं लागतं. द थ्रेट्स ऑफ न्यू एंट्रन्स रिलेट टू द रिस्क ऑफ पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स
आता न्यू थ्रेड्समध्ये जे काही वरचे आपण 5 पॉईंट्स बघितले त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला थोडक्यामध्ये काय केलेलं आहे तर खाली दिलेलं आहे. मला सांगता येईल द थ्रेड्स ऑफ न्यू एंट्रन्स रिलेट टू द रिस्क ऑफ पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स. भविष्यामध्ये जे आपल्याला कॉम्पिटिटर्स निर्माण होऊ शकतात नवीन एंट्रन्स करणाऱ्याला, तर त्याचं कन्सिडरेशन किंवा त्याचे धोके विचारात घेतले जातात. इफ दिस रिस्क इज लो, जर भविष्यकाळामध्ये कॉम्पिटिटर्स तुम्हाला कमी निर्माण होणार असतील, द एस्टॅब्लिश्ड कंपनीज कॅन अर्न मोर प्रॉफिट. अशा वेळेला तुम्ही नवीन कंपनी निर्माण केली तर तिला चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स हा होऊ शकतो. बाय इन्क्रीज इन प्रोडक्ट प्राइसेस, वस्तूंच्या किमती वाढवून तुम्ही काय करू शकता तर प्रॉफिट मार्केटमधला मोठ्या प्रमाणावरती घेऊ शकता. जर तुम्हाला पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स कमी असतील तर, जर पोटेन्शियल पण तेवढेच असतील तर मग मात्र तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट अर्न करता येणार नाही. ठीक आहे. द पॉसिबिलिटीज ऑफ द एंट्री ऑफ न्यू फर्म्स डिपेंड्स अपॉन सर्टन फॅक्टर्स विच आर कॉल्ड द बॅरियर्स फॉर न्यू एंट्रंट्स. ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल द एंट्री ऑफ न्यू फर्म, नवीन फर्मची जी काही एंट्रीची पॉसिबिलिटी आहे, नवीन फर्म ज्या आपण नवीन फर्म जेव्हा काढतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही आपल्याला बॅरियर्स किंवा अडथळे, ते अडथळे तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगता येईल इकॉनॉमीज ऑफ स्केल, ह्याचा एक अडथळा येऊ शकतो. त्याचबरोबर प्रोडक्ट डिफरन्सिएशन, वस्तूंमध्ये बदल करून आपण तो अडथळा आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर सांगता येईल आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट, आपल्याला जेवढं कॅपिटलची गरज आहे तेवढं कॅपिटल आपल्याला न मिळणे किंवा तेवढ्यापेक्षा कमी कॅपिटल आपल्याला मिळणे, हा एक बॅरियर आपल्यासाठी असू शकतो. त्यावर आपल्याला सांगता येईल स्विचिंग कॉस्ट बदलणे, ॲक्सेस टू डिस्ट्रीब्युशन चॅनल, जे काही डिस्ट्रीब्युशन चॅनल आपण निवडणार आहे, म्हणजे वस्तूंची विक्री करण्यासाठी आपण काय करतो, डिस्ट्रीब्युशन चॅनलचा वापर करतो. जसं की आपण वस्तू तयार केल्यानंतर होलसेलरला विकतो, होलसेलर पुन्हा त्या वस्तू रिटेलरला विकतो आणि रिटेलर त्या पुन्हा वस्तू काय करतो, कस्टमरपर्यंत नेऊन पोहोचवतो. मग ही जी काही वितरणाची साखळी आहे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणतो, तर ह्याचा सुद्धा परिणाम हा आपल्या वस्तूंच्या किमतीवरती होत असतो. जेवढं डिस्ट्रीब्युशन चॅनलची लेंथ जास्त तेवढी तुमची प्रोडक्टची प्राईस काय होते, मार्केटमध्ये जास्त येते. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा बॅरियर आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काही स्थिर नसतात, त्याच्यामध्ये काय होत असतो, सातत्यानं बदल होत असतो. आणि मग ह्या पॉलिसीजचा सुद्धा परिणाम कशावरती होतो तर आपल्या बॅरियर्स म्हणून, म्हणजे अडचणी आपण म्हणून त्याच्यामध्ये घेऊ शकतो. बिसाइड्स दिस बॅरियर्स अँड एस्टॅब्लिश्ड फर्म्स मे हॅव फॉलोइंग कॉस्ट ॲडव्हान्टेजेस. जरी असल्या तरी काही कॉस्ट ॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतील. विच न्यू एंट्रन्स विल नॉट बी एबल टू एन्जॉय. These advantages are priority, product technology or patents, access to raw materials, favorable location, government subsidies, etc. काही ॲडव्हान्टेजेस आहेत ती आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही पेटंट्स घेऊ शकता, किंवा रॉ मटेरियल तुम्हाला चांगल्या लोकेशनला म्हणजे अवेलेबल होऊ शकतं, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट नवीन बिझनेस काढत असाल तर काही सबसिडीज तुम्हाला दिल्या जातात. गेल्या वर्षी तुम्हाला ईडी नावाचा एक सब्जेक्ट होता बघा, त्या ईडीच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला दिलेलं होतं की बिझनेस काढायचा असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतं तर सबसिडीज अवेलेबल करून देतं. जसं की तुम्हाला गव्हर्नमेंट रॉ मटेरियल उपलब्ध करून देतं, जागा उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर जर तुम्ही ज्या ठिकाणी डेव्हलप झालेले नाही अशा भागामध्ये जर एखादा बिझनेस काढणार असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतं, तिथं जागा पण उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर तुम्हाला लाईटची असेल, पाण्याची असेल, अशा सोयीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. मग ते फायदे आहेत ते नवीन जे बिझनेसमध्ये येणार आहेत अशांसाठी हे बेनिफिट ॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतील. त्यानंतर जो आपण सेकंड पॉईंट बघतोय, फोर्स बघतोय, त्या सेकंड फोर्समध्ये आपल्याला सांगता येईल द सेकंड बॅरियर इज रायव्हलरी अमंग फर्म्स. आता रायव्हलरी कॉम्पिटिटर्स हे असणारच आहेत. असं कुठलंच क्षेत्र सध्या नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे तुमचीच मक्तेदारी असणार आहे, त्या ठिकाणी दुसरं कुणीही नसणार आहे, तुमचं एकट्याचंच प्रोडक्ट असणार आहे, असं कुठंच होणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल तर प्रोडक्टमध्ये बॅरियर्स तुम्हाला रायव्हलरी असणार आहेत, म्हणजे तुमचे शत्रू पक्ष हे तुम्हाला तुमच्यावर असणार आहे, थोडक्यात तुमचे कॉम्पिटिटर्स असणार. दिस रायव्हलरी रिझल्ट्स इन प्राइस कॉम्पिटिशन. या रायव्हलरीमुळं काय होतं तर आपल्याला प्राइस कॉम्पिटिशन लागते. म्हणजे समजा आपल्या वस्तूची किंमत आपण 10 रुपये ठेवली, कॉम्पिटिटरनं पण स्टार्टिंगला 10 रुपयेच किंमत ठेवली, पण कालांतरानं त्यानं काय केलं, मार्केट जास्त कॅप्चर करण्यासाठी 10 रुपयाची किंमत केली. ठीक आहे.
आता साहजिकच ग्राहक वर्ग काय म्हणणार आहे, सेम प्रोडक्ट आहे, सेम क्वालिटी आहे, मग आपण 10 रुपयाला का वस्तू खरेदी करायची, 9 रुपयाला खरेदी करूया. त्यामुळे साहजिकच आपला असणारा जो काही ग्राहक वर्ग आहे तो कुठं जाणार आहे, जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे हे एक प्रकारे प्राइस कॉम्पिटिशन आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे ॲडव्हर्टायझिंग बॅटल्स. ॲडव्हर्टाइजमेंट जर आपल्यापेक्षा त्यांची चांगली असेल, म्हणजे रायव्हलरीची चांगली असेल, प्रतिस्पर्ध्याची चांगली असेल, तर साहजिकच काय केलं जातं, त्यांची वस्तू खरेदी केली जाते. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नवीन प्रकारच्या प्रोडक्टची डेव्हलपमेंट केली जाते किंवा आहे त्या प्रोडक्टमध्ये थोडाफार तरी काय केला जातो, बदल केला जातो आणि त्यानुसार जास्त मार्केट मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे समजा सुरुवातीला आपली आणि कॉम्पिटिटरची वस्तू आपली दोन्हीची सेम आहे आणि कोणाला स्वतःचं जे काही वरचं असणाऱ्या प्रोडक्टचं कव्हर आहे किंवा पॅकेजिंग आहे, त्या पॅकेजिंगवरती काय केला, बदल केला. जर त्याने पॅकेजिंगवरती बदल केला तर अशा वेळेला पॅकिंगवरती जर बदल केला तर अशा वेळेला काय होणार आहे, तर त्याचं जे असणारे पॅकिंग आहे ते आपल्या पॅकिंगपेक्षा अट्रॅक्टिव्ह दिसत असल्यामुळं कस्टमर साहजिकच काय करणार, त्यांचे प्रोडक्ट्स खरेदी करणार, आपलं प्रोडक्ट्स खरेदी करणार नाही. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या प्रॉफिटवरती त्याचा परिणाम होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा सुद्धा न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा सुद्धा परिणाम होतो. इन्क्रीज्ड अटेन्शन टू कस्टमर सर्व्हिसेस. वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टमर सर्व्हिसेस तुम्ही ज्या काही प्रोव्हाइड करतात, ते जर तुमचे कॉम्पिटिटर्स तुमच्यापेक्षा चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असले तर कस्टमर साहजिकच काय होतात, तर त्यांच्याकडं अट्रॅक्ट होतात. आता हेच आपल्याला एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर आपण जर समजा काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत नाही आणि जे काही आपले कॉम्पिटिटर्स आहेत ते घरपोच सेवा उपलब्ध करून देतात किंवा इन्स्टॉलमेंट जे काही पेमेंट करतात त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटची सुविधा उपलब्ध करतात किंवा लोन अवेलेबल करून देतात, अशा प्रकारच्या जर सेवा ते उपलब्ध करून देत असतील तर साहजिकच कस्टमर काय होतो, त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो, म्हणजे रायव्हलरीकडे अट्रॅक्ट होतो आणि आपल्या प्रोडक्ट्सला त्यामुळे प्रॉफिट आपला कमी होतो. त्यामुळे हे जे काही बॅरियर्स आहेत, रायव्हलरी किंवा प्रतिस्पर्धी असल्यामुळं जे काही आपल्याला अडचणी निर्माण होतात त्या अडचणींचं कन्सिडरेशन सुद्धा करावं लागतं. प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी फॉर प्राइस राईज अँड हायर प्रॉफिट्स. जर आपला रायव्हलरी वीक असेल, म्हणजे आपला प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल, तर अशा वेळेला आपण किंमत वाढवून किंवा त्याचा आपल्याला हायर प्रॉफिट मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो. हे झालं सेकंड बॅरियर. थर्ड आपण जे मॉडेल 5 फोर्सेसमधलं मॉडेल तिसरं बघणार आहे, जे आपण वरती नाव बघितलेलं, बार्गेनिंग पॉवर ऑफ बायर्स. आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की बार्गेनिंग पॉवर ऑफ कस्टमर इज द थर्ड बॅरियर. तिसरं बॅरियर आपल्याला सांगता येईल. Porter observes that buyers compete with the industry by forcing down pricing, bargaining for higher quality and more services and playing competitors against each other. आता याच्यामध्ये काय केलं जातं, पोर्टरनं जे काही ऑब्झर्वेशन केलं त्या ऑब्झर्वेशननुसार असं म्हणणं आहे की जे काही बायर असतात किंवा जे वस्तू खरेदी करणारी लोक असतात, तुम्ही आम्ही, तर ते काय करतात, तर डाऊन प्राइसेस करून मागतात. म्हणजे कधी पण मध्ये भाजी आणायला जरी गेलो, 10 रुपयाला भाजी देऊ म्हटला तरी आपण म्हणतो नाही 8 द्या, 9 रुपयाला द्या. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो, बार्गेनिंग करतो. कोणतीही वस्तू आपण काय करत असतो, बार्गेनिंग करत असतो. मग अशा वेळेला त्याचा सुद्धा कन्सिडरेशन करावं लागतं. बार्गेनिंग फॉर क्वालिटी, हायर क्वालिटी, जे काय क्वालिटी चांगली मिळावी यासाठी सुद्धा काय करत असतात, बार्गेनिंग करत असतात. त्याचबरोबर सर्व्हिसेस अँड प्लेइंग कॉम्पिटिटर्स अगेन्स्ट इच अदर. सर्व्हिस कुठल्या प्रकारच्या प्रोव्हाइड करतात. थोडक्यात काय आहे, तर कस्टमर काय करतात, तर नेहमी आपल्यात आणि कॉम्पिटिटर्समध्ये तुलना करत असतात. कोण चांगल्या क्वालिटीची वस्तू देते, कोण कमी किमतीला वस्तू देते, त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टींचं ते काय करत असतात, कन्सिडरेशन करत असतात. ऑल दीज डू ॲट द एक्सपेन्स ऑफ इंडस्ट्री प्रॉफिटेबिलिटी. आता जर कस्टमरनं वस्तूंची किंमत कमी करून मागितली आणि आपण ती मान्य केली तर आपल्या प्रॉफिटवरती काय परिणाम होणार आहे, आपला प्रॉफिट कमी होणार आहे. आता जर सांगायचं राहिलं, एक वस्तू जी काय आहे ती 10 रुपयाला तयार होते, उत्पादन खर्च आपला आहे 6 रुपये, म्हणजे आपल्याला प्रॉफिट होतोय 4 रुपये. 6 केल्यावरती 4 रुपये आपल्याला प्रॉफिट होते. पण तीच वस्तू कस्टमरनं काय केलं, तर आपल्याकडं बार्गेनिंग करून 9 रुपयाला मागितली. साहजिकच आपल्या उत्पादन खर्चामध्ये नाही, आपल्याला वस्तू आहे त्याच किमतीला काय करावी लागणार आहे, विकावी लागणार आहे. साहजिकच आहे त्या किमतीलाच आपल्याला त्याचं उत्पादन खर्च येणार आहे. म्हणजे 9 रुपयाला वस्तू जर आपण विकली तर 9 वजा 6 केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट काय होणार आहे, 3 रुपयेच होणार आहे.
म्हणजे 1 रुपयानं आपला प्रॉफिट आपोआपच काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे कस्टमरच्या बार्गेनिंगमुळं आपल्या प्रॉफिटेबिलिटीवरती काय होत होतं, त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर पुढे दिले तुम्हाला, पोर्टर सेज दॅट बायर्स आर पॉवरफुल व्हेन. आता बायर्स केव्हा पॉवरफुल असतात? बऱ्याच वेळेला सेल्समन हाच पॉवरफुल असतो. तर ज्या किमतीला वस्तू विकणार असतो त्याच किमतीला तो सांगतो की आमच्याकडे काही किंमत कमी होत नाही किंवा आम्ही तुम्हाला कमी किमतीला वस्तू देऊ शकत नाही. पण काही अशा सिच्युएशन असतात की ज्या वेळेला बायर हा श्रेष्ठ असतो किंवा बायर हा सेल्सवरती सेल्समनपेक्षा जास्त पॉवरफुल असतो. कधी कधी असतो, तर त्यासाठी तुम्हाला 3 कंडिशन्स खाली दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ए दिलाय बघा पॉईंट, दे आर कॉन्सन्ट्रेटेड, फ्यू इन नंबर, purchase larger volumes and possess full information about demand, actual market prices and suppliers cost. ज्या वेळेला बायर हा कसा असतो, कॉन्सन्ट्रेटेड असतो, त्याचबरोबर फ्यू इन नंबर्स, संख्या कमी असते, आणि त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची खरेदी करत असतात. म्हणजे आपण बघा, साधं जर समजा एक पेन्सिल खरेदी करायला गेलो मार्केटमध्ये, तर आपल्याला सांगतात की 4 रुपयाला 6 पेन्सिल मिळेल. ठीक आहे. आणि तीच जर पेन्सिल आपण सांगितलं की आम्हाला 12 पेन्सिलचा एकदम बॉक्स द्या, तर तीच पेन्सिल तुम्हाला 4 रुपयाची 3 रुपयाला मिळते. म्हणजे एकदम लॉट खरेदी केला तर आपल्याला कमी किमतीला ती वस्तू द्यावी लागते. सेम त्याच पद्धतीनं जर आपल्याला जो काही कस्टमर आहे तो कमी किमतीला वस्तू तो जर जास्त प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करणार असेल तर आपल्याला ती कमी किमतीला द्यावी लागते. त्याचबरोबर ॲक्च्युअल त्याची मार्केट प्राइस काय आहे हे त्याला असेल, किंवा सप्लायर तुम्हाला किती किमतीला माल देतोय हे जर त्याला माहीत असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या बायरशी बार्गेनिंग करून त्याला कमी किमतीलाच वस्तू द्यावी लागते. सेकंड वन दिले, दे कॅन स्विच ऑर्डर्स बिटवीन डिफरंट सप्लायर्स, परचेज द इनपुट फ्रॉम सेव्हरल कंपनीज ॲट वन्स अँड थ्रेटन ऑफ बॅक इंटिग्रेशन. ते काय करू शकतात, स्वतःची ऑर्डर समजा दुसऱ्याला शिफ्ट करू शकत असतील वेगवेगळ्या सप्लायरकडं, तर अशा वेळेला तो जी म्हणाल ती किंमत आपल्याला भाग पडतं. परचेस द इनपुट फ्रॉम सेव्हरल कंपनीज, अनेक कंपन्यांकडून जर त्यांना काही पद्धत आहे बघा, कोटेशन मागवायची एक पद्धत असते. म्हणजे ज्यावेळेला मोठमोठ्या कंपन्यांना मशिनरी खरेदी करायची असते त्यावेळेला त्या कंपन्या काय करतात, तर कोटेशन मागवतात. अनेक कंपन्यांकडून कोटेशन मागवतात. कोटेशनमध्ये त्या तारखेला ती मीटिंग संचालक मंडळाची बोर्ड ऑफ डायरेक्टरशी बोलवली जाते. त्यांच्यासमोर ज्या वेगळ्या कोटेशन्स येतात ते कोटेशन्स फोडले जातात, आणि मग ते फोडल्यानंतर त्याच्यामध्ये जी कंपनी कमी किमतीला ती मशिनरी द्यायला आपल्याला तयार असते अशाकडून ती काय केली जाते, वस्तू किंवा ती मशिनरी खरेदी केली जाते. म्हणजे ही एक पद्धत. सेम त्याच पद्धतीनं काही जर समजा मोठ्या लॉटनं जर बायर वस्तूंची खरेदी करणार असेल तर अशा वेळेला तो एकाचकडून वस्तूची माहिती मागवत नाही किंवा एखाद्याकडे वस्तू करत नाही, तर तो काय करतो, अनेक लोकांच्याकडून कोटेशन्स मागवतो आणि त्या कोटेशन्सद्वारे वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळेला आपल्याला तिथं बायर हा जास्त पॉवरफुल असतो सप्लायरपेक्षा. द इंडस्ट्रीज प्रोडक्ट इज अनइम्पॉर्टंट टू द क्वालिटी ऑफ बायर्स प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. जे काही तुमच्या इंडस्ट्रीचं प्रोडक्ट आहे त्याचा फारसा इम्पॉर्टन्स जर बायरला नसेल, म्हणजे त्याला ठीक आहे गरज नाही आहे फारशी, घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं आहे पण अशी फारशी गरज नाही आहे, किंवा त्याला ती वस्तू जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, किंवा तुमच्या क्वालिटी तुमची चांगली असं काय त्याला इम्पॉर्टन्स नाही आहे, तर अशा वेळेला सुद्धा काय होऊ शकतो, तो बायर पॉवरफुल असू शकतो. हे 3 पॉईंट्स आपल्याला सांगता येतील. हे झाले आपले 5 फोर्समधले 3 पॉईंट्स. त्यानंतर चौथा जो पॉईंट दिला तो म्हणजे बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायर. आता सप्लायरची बार्गेनिंग पॉवर आपल्याला इथं कन्सिडर करायची. ह्याच्यामध्ये फोर्थ कॉम्पिटिटिव्ह फोर्स इन बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायर. सप्लायर्स कॅन थ्रेटन टू रेज प्राइसेस ऑर रिड्यूस सप्लाय. अकॉर्डिंग टू पोर्टर सप्लायर्स आर पॉवरफुल व्हेन. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सप्लायर हा सुद्धा पॉवरफुल असू शकतो. आपल्यासाठी एक बॅरियर किंवा बार्गेनिंग पॉवर कशी आहे ते बघू शकतो. आता सप्लायर करायचं समजा किंवा मार्केटमध्ये सप्लायर्स आपल्या वस्तूंसाठी म्हणजे रॉ मटेरियल जे आपल्याला सप्लाय करतात तेच कमी आहेत, किंवा त्यांच्याकडे जे मटेरियल आहे तेच कमी आहे, तर अशा वेळेला त्यांनी जे म्हणते आपल्याला द्यावी लागते. लक्षात येते. म्हणजे सप्लायर सुद्धा आपल्याला एक प्रकारे प्राईस कमी करून मिळणं हे अवघड होतं. अशा वेळेला जास्त किंमत आपल्याला काय करावं लागतं, द्यावी लागते. किंवा सप्लाय जर खूप कमी असेल किंवा वस्तूंचं रॉ मटेरियलच कमी मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला सप्लायर जी काही म्हणेल ती किंमत आपल्याला द्यावी लागते.
सप्लायर केव्हा पॉवरफुल असतो त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, दे आर कॉन्सन्ट्रेटेड अँड ऑर्गनाइज्ड अँड बायर्स आर फ्रॅगमेंटेड. ज्यावेळेला सप्लायरचा ग्रुप असतो त्यावेळेला मिळून किंमत ठरवतात आणि त्यामुळं बायर जर फ्रॅगमेंटेड असतील, फ्रॅगमेंटेड म्हणजे तुकड्या थोडे थोडे विखुरलेल्या स्वरूपात असतील, आणि सप्लायर जर त्यांची एकत्र संघटना असेल, पहिला सप्लायर हा कोण असतो तर आपल्याला सांगता येईल तो पॉवरफुल असतो. म्हणजे तो सांगेल तीच किंमत बायरला देणं भाग पडतं. त्यानंतर देअर प्रोडक्ट्स हॅव फ्यू सबस्टिट्यूट्स. ज्यावेळेला एखाद्या सप्लायरच्या प्रोडक्टला कमी पर्यायी वस्तू कमी असतात, म्हणजे रॉ मटेरियल म्हणून तुम्ही जर एखादी वस्तू वापरत असाल त्याला दुसरं, तर अशा वेळेला सप्लायर हा कोण असतो पॉवरफुल असतो. स्विचिंग फ्रॉम वन सप्लायर टू अनदर इज कॉस्टली. ज्या वेळेला एका सप्लायरकडून दुसऱ्या सप्लायरकडे ऑर्डर देणं आपल्याला असतं किंवा जास्त महाग पडतं, तर अशा वेळेला आहे त्या सप्लायरकडून आपण वस्तूंची काय करतो खरेदी करतो. नाही दे कॅन मेक फॉरवर्ड इंटिग्रेशन. ते जर फॉरवर्ड भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला सहकार्य करणार असतील तर आपण त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे आपल्याला माल देतो. द इंडस्ट्री इज नॉट अन इम्पॉर्टंट बायर फॉर इम्पॉर्टंट बायर नसेल तरी सुद्धा काय होतं तर त्यावेळेला सप्लायर हा म्हणजे सप्लायरला आपण कस्टमर म्हणून मिळालो काय नाही मिळालं काय काय फरक पडत नसेल तर अशा वेळेला काय होतं तर सप्लायर हा जास्त पॉवरफुल असतो. आणि पाचवा जो पॉईंट आहे, थ्रेड्स ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स ऑन सर्व्हिसेस. पाचवं जे बॅरियर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रोडक्ट सबस्टिट्यूट्स. फिफ्थ बॅरियर इज द थ्रेड्स ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स. सबस्टिट्यूट लिमिट the potential returns of an industry. They place prices which the firm can charge for their products. If the firm's product do not have close substitute, then it has the opportunity to raise price and make huge profit. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की जर आपल्या वस्तूसाठी काही सबस्टिट्यूट नसेल तर अशा वेळेला तुम्ही जास्त किंमत आकारून सुद्धा काय करू शकता, मार्केटमधली आपली प्रॉफिट. पण जर तुम्हाला सबस्टिट्यूट प्रोडक्ट अवेलेबल असेल तर अशा वेळेला तुम्हाला प्राइस कन्सिडर करताना त्या सबस्टिट्यूट प्रोडक्टची प्राइस सुद्धा कन्सिडर करावी लागते. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा धोका किंवा एक प्रकारची अडचण ह्या सांगता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर चहाला सबस्टिट्यूट कॉफी आहे, ठीक आहे, चहाचा आपली विक्री होतीये आणि कॉफी जी काय आहे त्या कॉफीची प्राइस चहापेक्षा कमी झाली, तर अशा वेळेला लोक काय करतील, चहाला सबस्टिट्यूट म्हणून काय करतील तर कॉफीचा वापर करतील, पितील. मग यामुळे काय होणार तर त्याचा प्रॉफिटवरती, आपल्या चहाच्या प्रॉफिटवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सबस्टिट्यूट गुड्स जर असतील तर त्यामुळे सुद्धा एक प्रकारचं काय होतं तर परिणाम हा आपल्या प्रॉफिटवरती होऊ शकतो. पोर्टर आर्ग्यूज दॅट ऑल दिस 5 फोर्सेस collectively determine the intensity of competition and the profitability of the industry. ह्या 5 घटकांमुळे प्रॉफिटवरती परिणाम हा होत असतो. The strength of these forces become crucial for strategy formulation. A strong force poses a threat and weak force provides an opportunity for the firm to raise price and earn more profit. जर स्ट्रॉंग फोर्स असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतो तर आपल्याला आपल्या इंडस्ट्रीला धोका निर्माण होऊ शकतो. जर वीक फोर्स असेल म्हणजे 5 फोर्सपैकी वीक फोर्स असेल तर आपल्या कंपनीला जास्त किंमत आकारून जास्त प्रॉफिट मिळवता येतं. अ मॅनेजर शुड रेकॉग्नाइज द चेंजेस इन दीज फोर्सेस विच एंटेल न्यू अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स अँड फॉर्म्युलेट अकॉर्डिंगली ॲप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी. हे जे काही थ्रेट्स आहेत किंवा अपॉर्च्युनिटीज आहेत, थ्रेट्स आहेत, त्यांचं योग्य प्रकारे कन्सिडरेशन करून त्याप्रमाणे काय केली पाहिजे, जी काही स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली पाहिजे असं मायकल पोर्टर मत आहे. ठीक आहे, इथं तुमचा जो मायकल पोर्टरचा स्टार्टिंगचा थोडासा पॉईंट आहे त्याचे 5 फोर्सेस आणि मॉडेल्स आहेत ते आपण इथं संपवतोय. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ करतोय. थँक्यू व्हेरी मच.